मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे। मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर एकनाथ शिंदे आता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतील। बनावट जीएसटी अधिकारी म्हणून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिलेला धुळे पोलिसांनी अटक केली आहे। जिल्ह्यातील महामार्गांवर बनावट जीएसटी अधिकारी म्हणून त्यांना गंडा घालण्यात आल्याची तक्रार शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती। या प्रकरणात अधिक तपास आता पोलिसांनी बिपिन पाटील आणि इम्रान शेख या दोघी पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिलेला अटक केली आहे। अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झालं आहे। वयाच्या 32व्या वर्षी तिचं निधन झालंय। कर्करोगाशी ती झुंजत होती। रुग्णालयामध्ये तिची प्राणज्योत मालवली आहे। पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली। या धडकेमध्ये उरुळी कांचन येथील युवक गंभीर जखमी झाला असून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय। जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना केवळ 2,500 रुपये मानधन आहे। त्यामुळे किमान 15,000 रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी निदर्शने करून निवेदन सादर केले आहे। माथेरानमधील सेंटॉर हॉटेलच्या आवारात असलेल्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली। या आगीमध्ये घर जळून खाक झाले। माथेरान नगरपालिकेचे अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने स्थानिक नागरिकांनी उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझवली। या आगीत कोणीही जखमी झालं नाही। बुलढाणा जिल्हा रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीनं खामगाव जालना रेल्वे मार्गाजवळ राज्य शासनाने 50% निधीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता द्यावी यासाठी 12 जानेवारीपासून चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाचा 22वा दिवस असून शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा आणि शासनाचा निषेध म्हणून स्वतःच्या तोंडाला काळे फासत अनोखे आंदोलन केले आहे। अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरात शुक्रवारी सकाळी 2:45 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। काही दुकानांची राख रांगोळी झाली। नेमकी आग कशामुळे लागली समजू शकले नाही। महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सकाळी 4 वाजता आग आटोक्यात आणली। इतवारा बाजारमधील गल्ली नंबर 4 मध्येही आग लागली होती। राज्यात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे आज रात्री 11:59 या सर्वेक्षणाची वापरण्यात जाणारी सॉफ्टवेअर आता बंद केले जाणार आहे। खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सावित्रीबाई पाठशाळेतील अल्पवयीन मुलांनी हातात हत्यारे घेत वार केल्याची घटना घडली आहे। अवघ्या 10वीत शिकणाऱ्या मुलांनी हे कृत्य केल्याने खडक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खळबळ उडाली आहे। अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले। विमानतळाचा मुख्य भाग असलेल्या टर्मिनल बिल्डिंग आणि एटी सीटारवर आता इतरही कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। लवकरच इथून 72 असणे विमाने मुंबईकरिता उडणार असल्याची माहिती आहे। टर्मिनल बिल्डिंग तसेच एटीसी टॉवरचे जवळपास 75% काम पूर्ण झालंय।
मुंबई खड्डे मुक्त करण्याचा एक भाग म्हणून मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे. शहर भागातील 72 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने तिसऱ्यांदा निविदा मागवल्या आहेत. काँक्रीटच्या रस्त्यांसाठी 1362 कोटी 34 लाख 6,000 रुपये खर्च केले जाणार आहे. काही दिवसात रस्ते कामांचा धूमधडाका सुरू होणार आहे. मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्यात दुरावस्था होते. पालिकेच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे मजबूत आणि टिकाऊ सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी पालिकेने निर्णय घेतला आहे. शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर आज ही लोकप्रिय जोडी विवाह बंधनात अडकली आहे. 31 जानेवारीला सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अजिंक्य शिवानीने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सध्या या सेलिब्रिटी जोडप्यांवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमाचं गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आलं होतं. नव्या पिढीपर्यंत आपली प्राचीन संस्कृती पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा हेतू होता. हिंगोली येथे ओबीसी जनमोर्चाची बैठक पार पडली. मराठा समाजाला देण्यात येत असलेले आणि दिले जात असलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि 5 फेब्रुवारीपासून माहूर येथून निघणाऱ्या रथयात्रेत अनेक ओबीसी नेते सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अमळनेर येथे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी सुरुवातीला ग्रंथदिंडीचं आयोजन याप्रसंगी करण्यात आलं होतं. अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं. ही ग्रंथदिंडी अमळनेर येथील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली. यामध्ये साहित्य कलाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर भंडारा डोंगराजवळ समोरासमोर 2 माल वाहतूक ट्रक यांची धडक झाली. जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. राज्यभरातून अनेक भाविक संत तुकोबांच्या दर्शनाला देहूत येतात. तुकोबांचे दर्शन झाल्यावर भंडारा डोंगरावरून जाऊन माथा टेकवतात. त्यामुळे आता या रस्त्याला नेहमी वर्दळ असल्याने येथे गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. पिंपरी चिंचवड येथील अवघ्या 8 वर्षांची असणारी सुरभी ढगे ही गजानन महाराजांचे पारायण सांगते. हिला गजानन महाराजांचे 21 अध्याय पाठ आहेत आणि अर्जुनी मुरगाव येथे आपल्या मधुर वाणीने ती अर्जुनीकरांना पारायण सांगते. निरागस आणि तेजस्वी सुरभीला ऐकण्यासाठी नागरिक आवर्जून उपस्थित राहतात. सिन्नर शहरात बिबट्या रात्रीच्या सुमारास मुक्त संचार करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालंय. शहरातील नेहरू चौकाकडून गवळीनाथ बाबा तसेच वाजे विद्यालयाकडे जाताना हा बिबट्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती निक जोनस आणि मुलीसह लॉस एंजेलिसमध्ये राहते, पण तिला तिचं आलिशान घर सोडावं लागलंय. हे घर आता राहण्यायोग्य नाही. घरात पाणी गळतीमुळे बुरशी लागली. बुरशी आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे घराची दुरुस्ती होईपर्यंत त्यांनी हे घर सोडलं आहे. हे जोडपं आता घराच्या जुन्या मालकाविरोधात कायदेशीर लढाई लढत असल्याचं म्हटलं जात आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून नाखवा चषक आयोजित करण्यात आला होता. या चषकाचे हे दुसरे पर्व होते. 27-28 जानेवारी रोजी क्रिकेट सामने आयोजित केलेले होते. या नाखवा चषकात स्वर्गीय सुधाकर रघुनाथ पाटील संघ विजयी ठरला. त्या संघाचे नेतृत्व आयुष्य मनोज वैती यांनी केले आहे, तर उपविजेता संघ स्वर्गीय रमेश गणपत वैती होते. या संघाचे नेतृत्व सौरभ बाजीराव पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष श्री मनीष चंद्रकांत वैती हे या चषकाचे आयोजक आहेत.
मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पासाठी मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी यंदाच्या अंतरिम संकल्पामध्ये 798 कोटींची तरतूद करण्यात आली। राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी 15,554 कोटींचा निधी देण्यात आला। सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास आरामदायी होण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या मानकाप्रमाणे 40,000 रेल्वे डब्यांची बांधणी करण्यात येणार आहे। जोगेश्वरीतील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गादरम्यान धावणाऱ्या मेट्रो 6 मार्गिकेची तयारी जोमाने सुरू आहे। त्या अंतर्गत 2,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे डबे आणि अन्य यंत्रसामग्री खरेदी केली जाते। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या मार्गिकेची उभारणी होत आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पुणे विभागातील 60% जास्त बसचे आयुर्मान 10 वर्षांहून अधिक झाले आहे। या खिळखिळ्या झालेल्या जुन्या बस अद्याप मार्गावर धावत असल्याने त्या रस्त्यांमध्ये बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे आता प्रवाशांना अधिक वेळ लागत असून मनस्ताप देखील सहन करावा लागतोय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून हडपसर ते दिवेघाट या रखडलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या निविदेची प्रक्रिया सुरू झाली आहे। गेल्या 10 वर्षात हडपसर ते सासवड रस्ता मार्गावर तुकाई दर्शन ते दिवेघाट दरम्यान शेकडो अपघात झाले। रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवाशांच्या मनस्तापात वाढ झाली आहे। अखेर चौपदरीकरणाला मुहूर्त मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे। शरद मोहोळ हत्येप्रकरणी गोपनीय अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय। गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे असा जबाब शरद मोहोळच्या पत्नीने न्यायालयामध्ये दिला आहे। वातावरणात वारंवार बदल होत असल्याने कांदा फळपिके धोक्यात आल्याचे चित्र फुलंब्री तालुक्यात दिसत आहे। वातावरणात बदल होत असल्याने पिकांवर रोग पडत आहे, तसेच किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत, मात्र वातावरणात कायम बदल होत असल्याने या पिकांच्या वाढीवर परिणाम होतोय। राज्यात अनेक शहरात वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। यातच कल्याण रेल्वे स्टेशन परिसरासह संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीची वाढत चालली आहे। यावरच आता केडीएमसी आणि स्थानिक वाहतूक पोलिसांनी बैठक घेऊन तोडगा काढलाय। कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी शहर वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय राठोड, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मध्य रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक, वाहतूक व्यवस्था, आरटीओचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली आहे। मुंबईमध्ये 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे। या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करून ध्वनिवर्धकाचा सांकेतीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्याचा देवरी तालुक्यातील मकर धोकडा आणि पुराडा या 15 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 1 फेब्रुवारीला पुन्हा काही IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची नियुक्ती केली आहे। सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं। त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गारडी येथे मंत्री उदय सामंत हे आले होते। यावेळी मंत्री उदय सामंत यांना अनिल भाऊंची शेवटची आठवण सांगताना भावूक झाले। अमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं साहित्यिकांवर फुलांची उधळण करून साहित्यिकांचे साने गुरुजी नगरीमध्ये अनोखे असे स्वागत करण्यात आले।